अकोल्यातील प्रसिद्ध बिर्ला राम मंदिरात 22 जानेवारी रोजी 1,00,000 वेळा सामूहिक रामरक्षा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। यात 3,000पेक्षा जास्त मातृशक्तीच्या प्रमुख उपस्थितीत आणि 400च्या वर शाळकरी विद्यार्थ्यांनी लयबद्ध पठण करतील। एकीकडे अयोध्या येथील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा थेट प्रसारण बिर्ला राम मंदिरात सुरू असेल, तर दुसरीकडे याच राम मंदिरात रामरक्षा पठणाचा भव्य दिव्य सोहळा सुरू असेल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। अकोल्यातील या रामरक्षा पठणाच्या सामूहिक सोहळ्याचं लाईव्ह प्रसारण यूट्यूब, फेसबुक आणि टीव्हीवर देखील करण्यात येईल। या रामरक्षा कार्यक्रमासाठी शहरातील विविध भजनी मंडळांसह शाळा आणि मातृशक्तीनं हजारोंच्या संख्येत नाव नोंदवलंय। मातृशक्तीच्या नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती निलेश देव यांनी दिली। या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मातृशक्तींच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था सुयोग्य ठिकाणी करण्यात आली आहे। पिण्याचं पाणी, चपलांचं स्टँड, भारतीय बैठक तसंच स्वतंत्र खुर्च्यांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। या सोहळ्यापूर्वी निलेश देव मित्रमंडळ शहरातील सर्व धार्मिक स्थळांना 14 जानेवारी रोजी ध्वज वितरित करतील। अयोध्येत 22 जानेवारी रोजी ऐतिहासिक सोहळा होणार आहे। यामुळे आपापल्या परिसरातील सर्व मोठ्या मंदिरांवर रोषणाई करत भगव्या पताका लावत अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यात आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। प्रभू रामचंद्राच्या कृपेने अयोध्येतील 22 तारखेच्या आयोजनासोबत अकोल्यातील भव्य आयोजन करण्यात आले आहे। अकोल्यात 1,00,000 वेळा 3,000 महिलांच्या माध्यमातून रामरक्षा पठण करण्यात आले असून ह्या ऐतिहासिक कार्यक्रमात अकोल्याच्या महिलांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे ही आपल्यास विनंती करतो आहे। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम।